यानंतर बघूयात इतरही घडामोडी। राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंची विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली। विधानसभा उपाध्यक्षपदासाठी केवळ महायुतीच्या वतीने बनसोडे यांचा अर्ज देण्यात आलेला होता। अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आणि त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुमोदन दिलं। बनसोडे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात। महायुतीचं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून सर्वसामान्यांची ज्यांची नाळ जुडलेली आहे, मातीशी ज्यांची नाळ जुडलेली आहे, असे एक आमदार अण्णा बनसोडे हे आज या ठिकाणी उपाध्यक्षाच्या पदावर विराजमान झाले, याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे आणि म्हणून मी त्यांचं पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो। अध्यक्ष महोदय, मला सभागृहाला सांगायचं विशेषतः राष्ट्रवादीच्यांना, तुमच्या मागच्या बसले त्यांना, की त्यावेळेस अण्णांनी माझं ऐकलं, राष्ट्रवादीचा एबी फॉर्म भरला म्हणून त्या ठिकाणी बरं झालं। त्यावेळेस आमदार आज विधानसभेचा अध्यक्ष तो होतोय। राजकारणात माझं ऐकलं तर कुणाचं किती भलं होतं ते बघा। हे आता बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल। सन्माननीय विश्वजीत, सन्माननीय अमितजी, आपण नेहमी चर्चा करतो। या सभागृहामध्ये उपाध्यक्ष पदावर बसवत असताना, त्या खुर्चीपर्यंत सन्मानाने नेत असताना मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री महोदय होते, त्याबरोबर विरोधी पक्षनेते जर असते, अधिक त्याला सन्मान आणि व्यापकता आली असती। अध्यक्ष महोदय, यानंतर बघूयात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे विधान परिषदेत संतापल्याचं पाहायला मिळालं। संपूर्ण सभागृहात फक्त 4 सदस्य उपस्थित राहिल्यानं एकनाथ खडसे संतापले होते। सत्ताधाऱ्यांकडून फक्त जयकुमार रावल आणि शंभूराज देसाई सभागृहात हजर होते। अंतिम आठवडा प्रस्ताव आहे आणि त्यामुळे सदस्य उपस्थित नसल्याने खडसेंनी संताप व्यक्त केला। आठवडा प्रस्तावावर आपण चर्चा करतोय। अंतिम आठवडा प्रस्ताव एक अत्यंत महत्त्वाचा असा प्रस्ताव म्हटला जातो। अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवड्यामधला शेवटचा प्रस्ताव आहे आणि अशा या महत्त्वाच्या प्रस्तावाच्या वेळेस एकही मंत्री या सभागृहामध्ये नसणं, तुम्ही आलात धावत पळीत। मंत्रिमंडळामध्ये 42 सदस्य आहेत, त्यापैकी एक तरी या ठिकाणी उपस्थित आहे, याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो। सरकार किती संवेदनशील आहे याचाही अनुभव या निमित्तानं आम्ही घेतो आहोत। अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये सारेच विषय असतात, त्यामुळे सर्वसाधारण काही मंत्री तरी उपस्थित राहावे अशी अपेक्षा आहे। पण मला माहीत आहे तुम्हाला खूप काम आहे, रात्रीचं खूप जागरण होतं आहे आणि जागरणामुळे सकाळी उठायला तुम्हाला वेळ होतो आहे। हा ब्रीफिंग घ्यायचं असतं तर आम्हाला नका, आमचे नसतात का कामं, का तुमचंच ब्रीफिंग असतं का? रात्री घ्या की ब्रीफिंग। तर अध्यक्ष महोदय, आणि ते आले की माहिती मिळवणं विभागातनं, त्याच्यामुळे वेळ होतो, दुसरं काही नाही। आणि मी वेळेत आलो होतो, थोडं लिफ्ट यायला वेळ झाला म्हणून 1-2 सेकंद उशीर झाला फक्त। सर्व मंत्र्यांचं ब्रीफिंग नसतं। मी मंत्री राहिलेलो आहे काही काळ, 15-1 वर्ष मी होतो। तर जाऊ दे सभापती महोदय, सरकार किती असंवेदनशील आहे याचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिसत आहे।